न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। इस वक्त हम जलगांव शहर के MIDC इलाके में मौजूद है, जहां MIDC के D सेक्टर में एक केमिकल फैक्ट्री में भयंकर आग लगी हुई है। आप मेरे पीछे देख सकते हैं, आग इतनी भयंकर है। अब तक फायर फाइटर की करीबन 15 गाड़ियाँ आग बुझाने की जद्दोजहद में जलगांव शहर के अलावा आसपास के इलाकों से भी गाड़ियाँ मंगवाई गई है। इस फैक्ट्री में करीबन सुबह 9:30 बजे के करीब आग लगी हुई है। आग में कुछ लोग झुलसे हुए, जिन्हें जलगांव शहर के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया है। बताया जा रहा है कि यह आग इतनी भयंकर थी कि कई जगह स्फोट सुनने की आवाज़ें भी आई, धमाकों की आवाज़ें भी सुनाई दी। यह आग करीबन अब तक 1 घंटा हो चुका है। आग पर अभी तक के पूरी तरह काबू नहीं पाया गया है। आप मेरे पीछे साइड देख सकते हैं, आसपास की जो फैक्ट्रियाँ हैं ये आग अपनी चपेट में ले रही है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़ जलगांव। चालवट कशाला म्हणतात दादा? मौर्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या MIDCमध्ये सकाळी जवळपास 9:15च्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली. जवळपास 17 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. ते बऱ्याच वर्षी जळालेले आहेत, काही ठिकाणी 70-80% झाले आहेत, काही 100% सुद्धा जळालेले आहेत. पण तो अजून याच्यावर कॅज्युअल्टी झाली नाही, म्हणजे कुठेही याच्यात मृत्यू पावलेला नाही. ही अतिशय जमेची बाजू आहे. पण अजूनही आग या ठिकाणी सुरू आहे. धूर खूप आहे आतमध्ये. फायर ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या, सर्व अधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, तंत्र प्रशासन, महापालिका हे सगळे या ठिकाणी काम करत आहेत. अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोक मध्ये असतील, अजून अडकलेले असतील. पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, धूर इतक्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये, तर ते अजूनही काही सांगता येत नाही ते कशा परिस्थिती आहेत, काय आहेत म्हणून. पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात येतं. नेमकी कंपनी कशाची होती, काय प्रॉडक्ट या ठिकाणी बनत होतं, काय माहिती? त्या बाबतीत मला एवढं माहीत नाही. पण मौर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे. एक परफ्यूम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला निश्चित माहिती नाही. पण याचे मालक मुंबईचे आहेत असं मला कळलेलं आहे. आणि ही केमिकल फॅक्टरी आहे, त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे. खूप आहे आतमध्ये, कुठे कुठे अजूनही स्फोट होत आहेत मध्ये मध्येच. आणि मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग आटोक्यात येत नाही, आतमध्ये जो बघता येत नाही, तोपर्यंत अजून काही कॅज्युअल्टी झाल्यात की नाही, आग कुठे अडकलं आहे का काय, हे अजून सांगता येत नाही. प्राथमिक माहिती अशी पण मिळते की 5 ते 6 जण कर्मचारी आतमध्ये अडकल्याचं समजतं आहे आणि आग मोठी असल्यामुळे ते त्याच्यात पडले गेले. पण मी ते सांगतो की आग अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला की सगळा आजूबाजूचा परिसर हादरला आणि आग सुरू झाली. त्यामुळे लोकांना बाहेरही पडता आलेलं नाही आहे. आता शिफ्ट चेंज झाली होती 9 वाजता, त्यामुळे किती लोक होते, किती लोक बाहेर गेले, किती लोक आत होते हे सांगणं कठीण आहे. परंतु अजूनही काही शक्यता आहे. 17 लोक बाहेर काढले गेलेत, ते बऱ्याच प्रमाणामध्ये जळालेले आहेत.
पण अजूनही सांगता येत नाही आतमध्ये किती लोक आहेत, काय आहेत, कशा परिस्थितीमध्ये आहेत. गेले 3 तासापासून ही आग चालू आहे. आतमध्ये जे लोक अटकलेले जिवंत राहू शकतात का नाही म्हणजे एक प्राथमिक अंदाज. नाही आग काही साधता काही सांगता नाही, पण आता इतक्या 3 तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इतका मोठा धूर आणि आग इथे आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी याच्या आतमध्ये अजून जिवंत असेल. पण परमेश्वरांना आपण प्रार्थना करतो की बाबा पुढे नसू दे, 17 लोक आपण बाहेर काढलेले आहेत, एवढंच आपण करू. मदतीचं काही आव्हान निश्चित अजून तिथे कुठली कॅज्युलिटी झालेली नाही. दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी लोक आहेत, त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू होत आहेत. उपचारासाठी लोक खर्च होईल, निश्चित शासन त्यांना मदत करेल. तर बॉन्डेच्या सूचना दिल्या, त्याच्यामध्ये आमचे ज्या आमदार अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, त्यानंतर जे इरिगेशनच्या गाड्या, बाकी तालुके आहेत त्या ठिकाणी मंत्री मोदयांनी फोन केला. आता बऱ्यापैकी आग नियंत्रणात आहे. आता या ठिकाणी जवळ 20-25 लोक हे जे सिक्युरिटीचे आणण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सिक्युरिटीचे माननीय गिरीशच्या मार्गदर्शनात बऱ्यापैकी या ठिकाणी आता प्रशासन खूप चांगलं जोरात काम करत आहेत. जिल्हाधिकारी धानवडे, पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत.